तर मित्रांनो, आपण संसदेच्या पार्ट 1 मध्ये पाहिले की संसद कशा कशाची मिळून बनलेली आहे, म्हणजेच राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. त्यामध्ये आपण पाहिले की लोकसभेमध्ये काय आहे आणि राज्यसभेमध्ये काय आहे, परंतु त्या ठिकाणी आपण थोडक्यात अभ्यास केला होता. या ठिकाणी आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण लोकसभा पाहूया. तर मित्रांनो, ही आहे आपल्या देशाची लोकसभा. तर या ठिकाणी आपल्या भारतातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी बसलेले असतात, म्हणजेच ह्या ठिकाणी खासदार बसलेले असतात आणि ह्या ठिकाणी लोकसभेचे सभापती बसलेले असतात, जे की लोकसभेचे प्रमुख असतात. आता सध्याला लोकसभेचे सभापती हे श्री ओम बिर्ला हे आहेत. आपण लोकसभेच्या सभापतीविषयी नंतर पाहूया. सध्याला आपण लोकसभेविषयी माहिती पाहूया. तर पहिला पॉईंट आहे लोकसभेची संरचना. तर मित्रांनो, लोकसभेची कमाल सदस्य संख्या ही 552 एवढी आहे. म्हणजेच लोकसभेमध्ये एकूण 552 खासदार असतात. याचाच अर्थ की आपल्या देशात जास्तीत जास्त 552 खासदार असू शकतात. आता ही 552 खासदार कसे निवडून जातात किंवा त्यांचे डिवायडेशन कसे आहे हे पाहूया. तर या 552 खासदारांपैकी 530 व्यक्ती ह्या राज्यातून निवडून गेलेले असतात. म्हणजेच राज्यातून 530 खासदार निवडून जातात. तसेच संघराज्य प्रदेशातून म्हणजेच केंद्रशासित प्रदेशातून एकूण 20 व्यक्ती निवडून जातात आणि राहिलेल्या 2 व्यक्ती ह्या अँग्लो इंडियन समाजातून आलेल्या असतात. तर मित्रांनो, अँग्लो इंडियन म्हणजे काय ते पाहूया आपण. तर अँग्लो इंडियन याची व्याख्या कलम 366 मध्ये उपकलन 2 यामध्ये करण्यात आली आहे. कलम 366 उपकलन 2 यामध्ये करण्यात आले आहे. बरोबर. तर ती व्याख्या काय आहे ते पाहूया. तर समजा एक्स ही व्यक्ती आहे. एक्स ही व्यक्ती आहे, मग ती पुरुष असू शकते किंवा स्त्री असू शकते. तर एक्स या व्यक्तीचे वडील त्या वडिलांच्या पूर्वजांपैकी एक्स या व्यक्तीचे वडील किंवा वडिलांच्या पूर्वजांपैकी जो की पुरुष असला पाहिजे. लक्षात ठेवा, तो पुरुष असला पाहिजे. वडील किंवा वडिलांच्या पूर्वजांपैकी पुरुष, मग तो जिवंत असू शकतो किंवा मृत्यू झालेला असू शकतो. वडील किंवा वडिलांचा पूर्वज हा पुरुष असला पाहिजे. बरोबर. आणि समजा त्या एक्स व्यक्तीने एखाद्या पाल्याला जन्म दिला. जर त्या एक्स व्यक्तीने एखाद्या पाल्याला जन्म दिला तर ते जन्मास येणारे अपत्य आहे किंवा जे पाल्य आहे ते अँग्लो इंडियन म्हणून ओळखले जाते. बरोबर. परंतु एक गोष्ट येथे लक्षात ठेवा की जी एक्स ही व्यक्ती आहे ती कायमस्वरूपी भारताची नागरिक असली पाहिजे. म्हणजेच कायमस्वरूपी भारतात वास्तव्यास असली पाहिजे. जर ती कायमस्वरूपी भारतात वास्तव्यात नसेल तर तिला अँग्लो इंडियन म्हणता येणार नाही. आणि हा जो अँग्लो इंडियन शब्द आहे तो भारत सरकार कायदा 1935 मध्ये परिभाषित करण्यात आलेला आहे. तर आता या अँग्लो इंडियन समाजाच्या व्यक्तीचे निवडणूक कशी होते किंवा यांना लोकसभेमध्ये कसे घेतले जाते. तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की या व्यक्तींची निवडणूक होत नाही, तर या व्यक्तींचे नामनिर्देशन होते. म्हणजेच नाव सुचवले जाते आणि त्यांना डिरेक्टली लोकसभेवर घेतले जाते. मग त्यांचे नाव कोण सुचवते, तर त्यांचे नाव सुचवतो ती व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती. तर आता आपण पाहूया की हे अँग्लो इंडियन जे लोक आहेत ते आपल्या भारतात कसे आले. बरोबर. तर ज्यावेळेस इंग्रज आपल्या भारतात आले त्यावेळेस त्यांनी रेल्वेचा विकास केला, टपालांचा विकास केला, टेलिफोन लाईनचा विकास केला. बरोबर. परंतु ज्यावेळेस ते 1800च्या काळात रेल्वेचा, टेलिफोन लाईनचा विकास करत होते त्यावेळेस त्यांना ते काम करण्यासाठी काही लोकांची गरज होती आणि ते काम करण्यासाठी इंग्रजांनी युरोपमधून काही लोक आणली आणि ती लोक म्हणजेच अँग्लो इंडियन होय. ती लोक कशासाठी आणली गेली, तर रेल्वेचे काम करण्यासाठी, टेलिफोनचे काम करण्यासाठी त्यांना आपल्या भारतात आणण्यात आले. बरोबर. ज्यावेळेस ती लोक आपल्या भारतात आली त्यावेळेस येथेच काम करू लागले आणि ज्यावेळेस ते येथेच काम करू लागले त्यावेळेस त्यांचे वास्तव्य येथेच झाले आणि ज्यावेळेस त्यांचे वास्तव्य झाले त्यावेळेस त्यांनी या ठिकाणीच लग्न केले आणि या ठिकाणी लग्न करून राहायला सुरुवात केली. बरोबर. म्हणून ते लोक इथले झाले. तसेच
ॲग्लो इंडियन समाज हा आपला भारतामध्ये एकमेव असा समाज आहे की जो लोकसभेवर नामनिर्देशित केला जातो. म्हणजेच इतर कुठलाही समाज आपल्या भारतामध्ये नाही की जो लोकसभेवर नामनिर्देशित केला जातो. बरोबर. तर तर जी व्यक्ती लोकसभेवर नामनिर्देशित झाली असते ती व्यक्ती नामनिर्देशित झाल्यापासून 6 महिन्याच्या आत इतर कुठलीही पॉलिटिकल पार्टी जॉईन करू शकते. म्हणजेच तिच्या इच्छेनुसार ती कुठलीही इतर पॉलिटिकल पार्टीमध्ये जाऊ शकते. तसेच येथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की ही नामनिर्देशित होऊन गेलेली व्यक्ती असते ती ज्यावेळेस राष्ट्रपतीची निवडणूक असते त्यावेळेस त्या निवडणुकीत मतदान करत नाही. तर मतदान का करत नाही? कारण त्या व्यक्तीला राष्ट्रपतीने नामनिर्देशन केलेले असते. बरोबर. परंतु डेरेक ओब्रिन हे एकमेव असे ॲग्लो इंडियन व्यक्ती आहेत ज्यांनी 2012मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदान केले होते. परंतु त्यांनी हे मतदान का केले होते? कारण ते त्यावेळेस तृणमूल काँग्रेस या पक्षाचे खासदार होते. आणि आता आपण पाहूया की ज्यावेळेस 2014मध्ये लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस कोणत्या व्यक्ती ह्या नामनिर्देशित होऊन गेल्या होत्या. तर ज्यावेळेस 2014ची निवडणूक झाली त्यामध्ये 2 ॲग्लो इंडियन व्यक्ती ह्या नामनिर्देशन झाल्या होत्या आणि त्या म्हणजे रिचर्ड हे आणि हे केरळमधून येतात आणि दुसरे व्यक्ती म्हणजे जॉर्ज बेकर हे वेस्ट बेंगालमधून येतात. आणि ज्यावेळेस ह्या दोन्ही व्यक्ती नामनिर्देशित झाल्या त्यावेळेस त्यांनी BJPमध्ये सामील झाल्या. म्हणजेच BJP पार्टी जॉईन केली. तसेच अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस 2019मध्ये लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस कोणत्याही व्यक्तीला नामनिर्देशन केलेलं नाही. म्हणजेच 2019ची जी सदस्य संख्या आहे त्यामध्ये नामनिर्देशन अजून झालेलं नाही किंवा केलेलं नाही. तसेच आपण जे आता आकडेवारी पाहिले ते आपण लोकसभेतील जास्तीत जास्त सदस्यांसाठी पाहिले. म्हणजेच जास्तीत जास्त 552 सदस्य लोकसभेवर जाऊ शकतात. म्हणजे 530 राज्यातून, 20 केंद्रशासित प्रदेशातून आणि 2 नामनिर्देशित होऊन. परंतु सध्याला एवढी आकडेवारी आपल्या भारतात नाही. म्हणजेच ही आकडेवारी फुल झालेली नाही. तर मग सध्याला किती आकडेवारी आहे? तर सध्याला 545 एवढी आकडेवारी आहे. म्हणजेच त्यातील 2 नामनिर्देशित होऊ शकतात आणि राहिलेल्या 543 जागेवर निवडणूक होते. तर या 543 पैकी 530 जागा या राज्यातून निवडल्या जातात आणि राहिलेल्या जागा या केंद्रशासितून निवडल्या जातात. म्हणजेच 13 जागा या केंद्रशासित प्रदेशातून निवडल्या जातात आणि 2 जागा या नामनिर्देशित केल्या जातात. तर आपण पाहिले की लोकसभेमध्ये सदस्य कुठून निवडून गेलेले असतात. म्हणजेच राज्यातून काही गेलेले असतात, केंद्रशासित प्रदेशातून काही गेलेले असतात आणि ॲग्लो इंडियन समाजातून काही गेलेले असतात. परंतु हे सदस्य कसे निवडून जातात ते पाहूया. तर सर्वप्रथम आपण राज्यासाठी पाहूया. तर ज्यावेळेस राज्यामधून सदस्य निवडून गेलेले असतात तर ते सदस्य प्रत्यक्षपणे निवडून गेलेले असतात. तर प्रत्यक्षपणे काय हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर प्रत्यक्षपणे म्हणजे ज्यांचे वय 18 वर्ष किंवा 18 वर्षांपेक्षा जास्त आहे तर त्या लोकांनी म्हणजेच भारताच्या नागरिकांनी त्यांना मतदान केलेले असते आणि ज्यावेळेस ते निवडून येतात त्यावेळेस ते राज्यातून लोकसभेवर गेलेले असतात. बरोबर. परंतु हे 18 जे वय आहे ते पहिल्यांदा 21 होते, नंतर 21 वरून 18 करण्यात आलेले आहे. तर 21 वरून 18 कधी करण्यात आले? तर इसवी सन 1988मध्ये 21 वरून 18 करण्यात आले. बरोबर. तर ज्यावेळेस हे वय 18 करण्यात आले त्यावेळेस ही घटना दुरुस्ती 61वी घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते. बरोबर. आणि ही जी संपूर्ण प्रक्रिया होते किंवा मतदानाची जी क्रिया होते त्याला सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धत असे म्हणतात. तसेच केंद्रशासित प्रदेशामधून जे सदस्य निवडून जातात त्यांची पूर्ण जबाबदारी ही संसदेकडे आहेत. म्हणजेच संपूर्ण अधिकार हे संसदेकडे आहेत. बरोबर. तर ही जबाबदारी संसदेला कोणी दिली? तर ही जबाबदारी दिली राज्यघटनेने. आता हे संपूर्ण अधिकार संसदेकडे आहेत. बरोबर. म्हणून या अधिकाराचा वापर करून संसदेने एक कायदा केला. तो कायदा म्हणजे संघराज्य प्रदेश कायदा 1965 आणि या कायद्यानुसार संसदेने ज्याप्रमाणे राज्यात प्रत्यक्षपणे निवडणूक होते म्हणजेच थेट निवडणूक होते
त्याचप्रमाणे संघराज्य प्रदेशातही तीच पद्धत लागू केली. तर आता आपण नामनिर्देशित सदस्यांबद्दल बघूया. तर नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतीने नामनिर्देशित केलेले असतात. हे आपण मागाशी बघितलेत. परंतु ही जी पद्धत आहे ही सन 1960 पर्यंतच होती. नंतर एक घटना दुरुस्ती करण्यात आली. तर ती घटना दुरुस्ती कुठली? तर 95वी घटना दुरुस्ती. आणि 95वी घटना दुरुस्ती झाली कधी? 2009ला. म्हणजेच या घटना दुरुस्तीनुसार 2009ला 1960 पर्यंत असलेली ही मुदत वाढवण्यात आली. आणि ती वाढवण्यात कुठपर्यंत आली? तर 2020 पर्यंत वाढवण्यात आली. तर मित्रांनो, आता आपण बघितले की लोकसभेची संरचना कशी असते आणि अपेक्षा करतो ती तुम्हाला समजलीच असेल. तर आता आपण बघूया लोकसभेची निवडणूक. त्यामध्ये पहिला सब पॉईंट बघूया, मतदारसंघ. तर मित्रांनो, इलेक्शन आल्यानंतर तुमच्या कानावर एक शब्द वारंवार पडतो, तो म्हणजे मतदारसंघ. की ह्या मतदारसंघातून हा व्यक्ती उभा राहिला, त्या मतदारसंघातून तो व्यक्ती उभा राहिला. तर मतदारसंघ म्हणजे नेमके काय, तर ते पाहूया आपण आता. तर मतदारसंघ ही संकल्पना तुम्हाला समजण्यासाठी मी काही चित्रांद्वारे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, हा आहे आपला भारत देश, बरोबर. भारतामध्ये आहेत हे आपली विविध राज्य, बरोबर. तर भारतामधून एकूण किती सदस्य निवडून जातात लोकसभेवर? तर जास्तीत जास्त सांगतोय मी, जास्तीत जास्त 550 सदस्य निवडून जातात. राहिलेले 2 हे नामनिर्देशित असतात, बरोबर. भारतामधून 552 सदस्य टोटल लोकसभेवर जातात. तर आता आपण बघूया भारतामध्ये एखादे राज्य घेऊया आपण समजण्यासाठी. तर हे आहे महाराष्ट्र, बरोबर. तर महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून जातात? तर एकूण 48 सदस्य निवडून जातात. म्हणजेच 48 सदस्य निवडून जातात म्हणजे एका मतदारसंघामधून एक व्यक्ती निवडून जात असतो, बरोबर. एका मतदारसंघातून एक व्यक्ती निवडून गेल्यानंतर मतदारसंघ किती झाले महाराष्ट्रात? तर 48 मतदारसंघ झाले, बरोबर. तर महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आले. त्यामधील आपण एक जिल्हा उदाहरणासाठी घेऊया. तर महाराष्ट्रातील समजा आपण पुणे जिल्हा घेतला. तर पुणे जिल्ह्यात नंतर किती मतदारसंघ आले? तर पुणे जिल्ह्यात नंतर एकूण 4 मतदारसंघ आले, बरोबर. ते कोणते? मावळ, पुणे, बारामती, शिरूर हे 4 मतदारसंघ पुणे जिल्ह्यात आले. त्यातला सुद्धा आपण एक पकडूया. समजा आपण त्यातला बारामती घेतला, बरोबर. तर बारामती हा आपल्या भारतामधील एक मतदारसंघ झाला, बरोबर. असे एकूण आपल्या भारतामध्ये 550 मतदारसंघ आहेत. म्हणजेच प्रत्येक मतदारसंघातून एक व्यक्ती निवडून जाणार, म्हणजेच एक खासदार निवडून जाणार. तसेच बारामतीमधून सुद्धा एक व्यक्ती निवडून जाणार, ज्या की लोकसभेवर जाऊन बारामतीचे मार्गदर्शन करणार किंवा बारामतीचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडणार. तर सध्याला बारामतीच्या खासदार कोण आहेत? तर सुप्रिया सुळे या खासदार आहेत, बरोबर. तर सुप्रिया सुळे खासदार कशा झाल्या? तर ज्यावेळेस त्या इलेक्शनला उभ्या राहिल्या असतील त्यावेळेस बारामती मतदारसंघाच्या अंडर जे काही 3-4 तालुके असतील त्या तालुक्यातील व्यक्तींनी त्यांना मतदान केलेले असते, बरोबर. म्हणजेच प्रत्येक मतदारसंघाच्या अंडर 3-4 किंवा 5 असे तालुके असतात आणि त्या तालुक्यातील 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेले भारतीय नागरिक त्या व्यक्तींना मतदान करतात, बरोबर. परंतु ज्यावेळेस मतदारसंघातून 3-4 किंवा 5 व्यक्ती निवडणुकीसाठी उभे राहिलेले असतात त्यावेळेस त्यातला विजयी कोण होतो? तर त्यातील ज्या व्यक्तीला बहुमत मिळाले आहे, म्हणजेच ज्या व्यक्तीला सर्वात जास्त मते मिळाले असतात, मग ते मत एक हे असू शकते. म्हणजेच बाकीच्या व्यक्तींपेक्षा एक जरी मत जास्त असेल तर ती व्यक्ती निवडून आली असे आपण म्हणतो आणि ती व्यक्ती पुढे जाऊन खासदार बनते. तर ह्या सर्व गोष्टींचा सार काढला तर असा तर्क निघतो की मतदारसंघ हे एक प्रकारचे भौगोलिक क्षेत्र असते. मग त्याचे क्षेत्रफळ कितीही स्क्वेअर किलोमीटर असू द्या आणि त्या क्षेत्रातून उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहतात आणि मतदार त्यांना मतदान करून विजयी ठरवतात. तर मतदारसंघ ही संकल्पना तुम्हाला समजलीच असेल अशी अपेक्षा करतो.
तरीसुद्धा एक वेळा रिव्हिजन घेऊया. बरोबर. तर हा आला आपला भारत देश. आपल्या भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत. बरोबर. त्यातील एक राज्य म्हणजे महाराष्ट्र. ते आपण मागाशी उदाहरणासाठी घेतले होते. तर हा आला आपला महाराष्ट्र. भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत. त्यातील आपण पुणे जिल्हा घेतला होता. पुणे जिल्ह्यात नंतर मतदारसंघ पाहिले होते. तर पुणे जिल्ह्यात एकूण 4 मतदारसंघ होते. बरोबर. त्यातील आपण एक मतदारसंघ बारामती पाहिला होता. तर बारामती हे आपण उदाहरणासाठी बघितले. बरोबर. तर बारामतीसारखे असे अनेक मतदारसंघ आपल्या भारतात आहेत. म्हणजे एकूण 550 मतदारसंघ आपल्या भारतात आहेत. तर त्यामधून ज्या व्यक्ती निवडून येतात त्याच पुढे खासदार बनतात आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधी म्हणून बनून जातात. तर ही जी आपण संपूर्ण प्रक्रिया बघितली किंवा संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला, त्यामध्ये तुम्ही पाहिले असतील की जे लोकप्रतिनिधी उभे राहतात आणि त्यांना भारतीय नागरिक मतदान करतात, तर त्या पद्धतीला प्रत्यक्ष निवडणूक असे म्हणतात. हे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. आणि याला दुसरे नाव थेट निवडणूक असे सुद्धा आहे. तर आता आपण पाहूया की प्रत्येक राज्याला लोकसभेमध्ये किती जागा दिलेल्या असतात किंवा जागांचे वाटप कसे झालेले असते. तर मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की जेवढी राज्याची लोकसंख्या आहे, बरोबर, जेवढी राज्याची लोकसंख्या आहे आणि त्या राज्याला दिलेल्या जागा आहेत, यांचे प्रमाण प्रत्येक राज्यात समान असते. वाक्य अजून एकदा नीट ऐका. राज्यातील लोकसंख्या आणि त्या राज्याला दिलेल्या जागा यांचे प्रमाण सर्व राज्यात समान आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. तर या वाक्याचा अर्थ असा होत नाही की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या सर्व राज्यात लोकसभेची सदस्य संख्या ही सारखीच असेल. तर या वाक्याचा अर्थ असा होत नाही. तर या वाक्याचा अर्थ कसा होतो? तर समजा उदाहरणासाठी आकडेवारी घेऊया आपण. तर समजा महाराष्ट्रात 80 लाख लोकसंख्या आहे. बरोबर. आणि 10 लाख लोकसंख्येमागे जर आपल्याला एक उमेदवार निवडायचा असेल, 10 लाख लोकसंख्येमागे जर आपल्याला एक उमेदवार निवडायचा असेल, तर 80 लाख लोकसंख्येसाठी किती उमेदवार झाले? तर 8 उमेदवार झाले. बरोबर. आणि समजा उत्तर प्रदेशची लोकसंख्या 1 कोटी आहे. बरोबर. तर 1 कोटीमागे एकूण किती उमेदवार येणार? तर 10 उमेदवार येणार. तर या वाक्याचा अर्थ बघा कसा होतो. या 10 लाख लोकसंख्येमागे एक उमेदवार म्हणून महाराष्ट्रात 8 झाले आणि उत्तर प्रदेशमध्ये 10 झाले. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात जागांचे समान वाटप झालेले आहे. बरोबर. ही गोष्ट लक्षात ठेवा. लोकसंख्या आणि जागांचे वाटप हे प्रत्येक राज्यामध्ये समान आहे. परंतु मित्रांनो, या गोष्टीसाठी सुद्धा एक अपवाद आहे. आणि तो अपवाद म्हणजे जर राज्याची लोकसंख्या 60 लाखांपेक्षा कमी असेल. आकडा लक्षात ठेवा. जर राज्याची लोकसंख्या 60 लाखापेक्षा कमी असेल तर ही तरतूद लागू होत नाही. ही तरतूद फक्त 60 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यासाठीच लागू होते. तर ही तरतूद आपण वेगवेगळ्या राज्यांसाठी पाहिली. तर आता आपण ही तरतूद पाहूया एकाच राज्यासाठी, म्हणजेच एकाच राज्यात असलेल्या विविध मतदारसंघासाठी. उदाहरणार्थ बघायचे झाले तर मगाशी आपण पाहिले की पुणे जिल्ह्यात 4 मतदारसंघ आहेत. बरोबर. त्यातील समजा आपण 2 मतदारसंघ पकडले. समजा एक बारामती आणि दुसरा मावळ. तर या दोन मतदारसंघामध्ये जी लोकसंख्या ठेवलेली असते किंवा जी लोकसंख्या निश्चित केलेली असते तर ती समान असते. म्हणजेच समजा बारामतीसाठी 10 ते 15 लाख एवढी लोकसंख्या निश्चित केलेली आहे. तर मावळसाठी सुद्धा 10 ते 15 लाख याच दरम्यान लोकसंख्या असते. तसेच बाकीच्या मतदारसंघातही असेच असते. म्हणजेच यावरून तुम्ही समजलं असाल की आपल्या संपूर्ण भारतात जे विविध राज्य आहेत त्या विविध राज्याच्या मतदारसंघात लोकसंख्या समान असते. त्याचबरोबर एका राज्यात विविध मतदारसंघातसुद्धा लोकसंख्या समान ठेवलेली आहे. परंतु मित्रांनो, ही लोकसंख्या कशी निश्चित केलेली असते किंवा ही लोकसंख्या किती असणार हे कसे ठरवले असते? तर ज्यावेळेस इलेक्शन झालेले असते, बरोबर, किंवा ज्यावेळेस इलेक्शन होणार असते तर त्या अगोदरची नुकतीच झालेली जी जनगणना आहे तर त्या जनगणनेच्या आधारावर लोकसंख्या निश्चित केलेली असते. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघांची पुनर्रचना कशी करण्यात येते. बरोबर.
तर ज्यावेळेस जनगणना होते त्यावेळेस प्रत्येक राज्याच्या जागेमध्ये पुनर्रचना करण्यात येते. म्हणजेच समजा आपण महाराष्ट्र पकडूया, तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत. तर समजा जनगणना झाली तर या 48 जागा वाढवायच्या किंवा कमी करायच्या, किंवा एखादी दुसरे अजून राज्य आहे, समजा उत्तर प्रदेश राज्य आहे, तर तर त्या राज्यातल्या लोकसभेच्या जागा वाढवायच्या किंवा कमी करायच्या. म्हणजेच राज्यांच्या जागेमध्ये पुनर्रचना करण्यात येते. तसेच अजून एक तरतूद करण्यात येते, ती म्हणजे प्रत्येक राज्याची मतदारसंघात विभागणी करण्यात येते. बरोबर. म्हणजे आता उदाहरणार्थ महाराष्ट्र पकडूया, तर आपण पहिल्यांदा बघितले की प्रत्येक राज्याच्या जागा यामध्ये कुठल्या राज्याला किती जागा द्यायच्या हे ठरवण्यात येते. तसेच प्रत्येक राज्याची मतदारसंघात विभागणी यामध्ये काय करण्यात येते, तर त्या राज्यात कुठले मतदारसंघ असणार हे ठरवण्यात येते. म्हणजेच बारामती, शिरूर, सांगोला असे मतदारसंघ ठरवण्यात येतात. म्हणजेच पहिल्या तरतुदीमध्ये काय ठरवण्यात आले, तर राज्याला किती जागा द्यायच्या. तर दुसऱ्या तरतुदीमध्ये काय ठरवण्यात आले, तर कुठल्या जागा द्यायच्या. या दोन तरतुदी जनगणनेनंतर करण्यात येतात, म्हणजेच पुनर्रचना करण्यात येते. बरोबर. आता हा अधिकार कोणाकडे आहे, तर हा अधिकार आहे संसदेकडे. म्हणून संसदेने त्यानुसार कायदे केलेले आहेत आतापर्यंत. त्यानुसार 1952ला कायदा एक करण्यात आला, नंतर 1962ला, नंतर 1972ला, नंतर 2002ला हे 4 कायदे आतापर्यंत करण्यात आले आहेत. तर हे 4 कायदे कशासाठी, तर प्रत्येक राज्याच्या जागा ठरवण्यासाठी आणि प्रत्येक राज्याची मतदारसंघात विभागणी करण्यासाठी. आणि हे जे कायदे करण्यात आले त्यांना परिसीमन कायदे असे म्हणतात. म्हणजेच 1952चा परिसीमन कायदा, 1962चा परिसीमन कायदा असे या कायद्यांची नावे आहेत. तर आता मी सांगितले की प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना करण्यात येते. बरोबर. म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात येते. बरोबर. तर आता जी पुनर्रचना करण्यात आली आहे, म्हणजेच मतदारसंघाचे जे वाटप करण्यात आलेले आहे, तर ते चालूला 1971च्या जनगणनेनुसार आहे. म्हणजेच 1971ला जी लोकसंख्या होती तीच आता गृहीत धरली जाते आणि त्यानुसार मतदारसंघाची विभागणी करण्यात आली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा 1971च्या जनगणनेनुसार. बरोबर. परंतु ही 1971 जनगणना म्हणजे यानुसार मतदारसंघ ठरवण्यात येतील. तर हे कशावरून ठरवण्यात आले, तर 42वी घटना दुरुस्ती जी 1976 झाली. लक्षात ठेवा 42वी घटना दुरुस्तीनुसार ठरवण्यात आले की मतदारसंघाची पुनर्रचना ही 1971च्या जनगणनेनुसार असणार. बरोबर. मग आता पुनर्रचनेमध्ये काय असणार या, तर या पुनर्रचनेमध्ये जागांची राज्यात विभागणी. लक्षात ठेवा जागांची राज्यात विभागणी आणि राज्यांची मतदारसंघात विभागणी. समजून घ्या, जागांची राज्यात विभागणी आणि राज्यांची मतदारसंघात विभागणी. तर याचा अर्थ काय होतो, तर पहिल्यांदा पाहूया जागांची राज्यात विभागणी म्हणजे काय. तर जागांची राज्यात विभागणी म्हणजे, तर समजा उदाहरणार्थ घेऊया आपण. समजा आपल्या भारतात एकूण लोकसभेच्या 100 जागा आहेत आणि त्या जागांचे वाटप करायचे आहे. तर महाराष्ट्राला त्यातल्या किती जागा द्यायच्या, उत्तर प्रदेशला किती जागा द्यायच्या, हरियाणाला किती जागा द्यायच्या. म्हणजेच या ज्या संपूर्ण जागा आहेत 100, तर त्या जागांची राज्यात विभागणी कशी करायची हे ठरवण्यात येते. तसेच राज्याची मतदारसंघात विभागणी कशी हे ठरवण्यात येते. आता राज्याची मतदारसंघात विभागणी म्हणजे काय, तर समजा आता आपल्या महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत. बरोबर. तर हे मतदारसंघ कुठले असणार, समजले. हे 48 मतदारसंघ कुठले असणार, मग ते ठरवण्यात येते. आणि या दोन तरतुदी कशानुसार ठरवण्यात आलेले आहेत, तर 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि 1971ची लोकसंख्या यामध्ये गृहीत धरण्यात आलेली आहे. बरोबर. परंतु ही तरतूद कुठपर्यंत चालणार, तर ही तरतूद चालणार होती 2000पर्यंत. बरोबर. मग 2000पर्यंतच ही तरतूद लागू राहणार होती. तर नंतर काय करण्यात आले, 2000 झाल्यानंतर काय करायचं मग, तर 2001ला अजून एक घटना दुरुस्ती करण्यात आली. तर ती घटना दुरुस्ती म्हणजे कोणती, 84वी घटना दुरुस्ती. बरोबर. आणि या घटना दुरुस्तीमध्ये काय करण्यात आले, तर यामध्ये जी 2000 सालापर्यंत जी मुदत होती कशाची, तर जागांची राज्यात विभागणी
आणि राज्यांची मतदारसंघात विभागणी या दोन तरतुदींची 2000 पर्यंत जी मुदत होती ती मुदत वाढवण्यात आली. तर ती मुदत किती वाढवण्यात आली तर 2000 पासून 25 वर्षांनी. बरोबर, म्हणजेच 2000 पासून 25 वर्षांनी म्हणजेच आता 2026 पर्यंत मतदारसंघाची ही जी पुनर्रचना करण्यात आलेली आहे तर ती लागू राहणार. तर मित्रांनो, आता आपण बघितले की जागांची राज्यात विभागणी कशी केली जाते आणि राज्यांची मतदारसंघात विभागणी कशी केली जाते. तर आता आपण पाहूया की मतदारसंघाचे जे क्षेत्र आहे ते कसे निश्चित केले जाते किंवा मतदारसंघाचा जो आकार आहे तो कसा ठरवण्यात येतो. तर 2001ला 84वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये काय ठरवण्यात आले तर जे मतदारसंघाचे क्षेत्र आहे किंवा जो मतदारसंघाचा आकार आहे तो 1991च्या जनगणनेनुसार असणार. बरोबर, 1991च्या जनगणनेनुसार असणार. तर नंतर 2 वर्षांनी म्हणजेच 2003मध्ये अजून एक घटना दुरुस्ती करण्यात आली. ती म्हणजे 87वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये काय ठरवण्यात आले तर मतदारसंघाचे क्षेत्र होते जे 1991च्या जनगणनेनुसार ठरवण्यात आले होते तर ते बंद करण्यात आले आणि ते 2001च्या जनगणनेनुसार ठरवण्यात आले. तर काय 2003ला जी 87वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार 2001च्या जनगणनेनुसार मतदारसंघाचे क्षेत्र ठरवण्यात आले. म्हणजेच आता जे मतदारसंघाचे क्षेत्र आहे म्हणजेच मतदारसंघाचा आकार किती, लक्षात ठेवा, मतदारसंघाचा आकार म्हणजे 1000 स्क्वेअर किलोमीटर, 2000 स्क्वेअर किलोमीटर असा जो मतदारसंघाचे क्षेत्र किती असणार हे कशावरून ठरवण्यात आले तर 2001ची जी जनगणना झाली त्यामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार मतदारसंघाचे क्षेत्र ठरवण्यात आले. तर लक्षात ठेवा, येथे 3 गोष्टी कन्फ्यूज करणाऱ्या आहेत. ते म्हणजे जागांची राज्यात विभागणी म्हणजे काय, राज्यांची मतदारसंघात विभागणी म्हणजे काय आणि मतदारसंघाचे क्षेत्र या 3 गोष्टी कन्फ्यूज करणाऱ्या आहेत. बरोबर, तर जागांची राज्यात विभागणी आणि राज्याची मतदारसंघात विभागणी ही 2001ला ठरवण्यात आली 84वी घटना दुरुस्तीनुसार. बरोबर, आणि ती 2026 पर्यंत चालू राहणार आहे. आणि मतदारसंघाचे क्षेत्र हे 2003ला 87वी घटना दुरुस्तीनुसार ठरवण्यात आले आणि ते कुठल्या जनगणनेनुसार असणार तर 2001च्या जनगणनेनुसार असणार. बरोबर, परंतु ज्यावेळेस तुम्ही मतदारसंघाचे क्षेत्र बदलता तर त्यावेळेस एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की मतदारसंघाचे क्षेत्र बदलताना त्यामध्ये असणाऱ्या जागा बदलल्या नाही पाहिजेत. म्हणजे समजा उदाहरणार्थ पुण्यामध्ये 4 मतदारसंघ आहेत. बरोबर, तर पुणे जिल्ह्यात जे हे 4 मतदारसंघ आहेत तर त्या मतदारसंघाचे आकार बदलायचा असेल तर तुम्ही आकार बदलू शकता. बरोबर, परंतु जर ते 4 मतदारसंघ तसेच फिक्स राहणार म्हणजेच एखाद्या समजा पुणे मतदारसंघ आहे, पुणे जिल्ह्यात पुणे मतदारसंघ आहे, त्याचा आकार कमी करू शकतो, वाढवू शकतो. नंतर पुणे जिल्ह्यात दुसरा एक मतदारसंघ शिरूर आहे, त्याचा पण आकार कमी करू शकतो पण वाढवू शकतो. परंतु पुणे जिल्ह्यात जी मतदारसंघाची 4 संख्या आहे ती बदलता येणार नाही. तर ती 4 ही संख्या फिक्सच ठेवावी लागणार. बरोबर, तर मित्रांनो, संसदेचा पार्ट 2 याच ठिकाणी संपला. आपण संसदेच्या पार्ट 3मध्ये संसदेविषयी राहिलेली माहिती पाहूया. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.